वर्ष होतं 2011चं। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। सकाळी 8 वाजेच्या सुमारास संभाजीनगर विमानतळावर उतरल्यानंतर ते वेरूळ खुलताबाद विकास प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले। त्यानंतर ते पुन्हा संभाजीनगरच्या दिशेने वळाले। आता मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हटल्यावर जिल्ह्यातील सगळी पोलीस यंत्रणा ही अलर्टवर होती। मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार त्या दिशेची वाहतूक सुद्धा बंद करण्यात आलेली। पण याच दरम्यान खुलताबाद टी पॉइंटवर हालचालींना वेग येतो। एक फॉर्च्युनर वेगाने पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करते, पण पोलीस वेळीच बाजूला होतात आणि फॉर्च्युनरचा पाठलाग करून तिला वेरूळ लेणीजवळ अडवतात आणि सिंघम स्टाईलने फॉर्च्युनर मालकाला बेदम मारतात। मार खाणारा व्यक्ती म्हणजे कन्नडचे तत्कालीन मनसे आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांना मारणारे पोलीस अधिकारी होते API सूर्यकांत कोकणे। पण तेव्हा नेमकं असं घडलं काय? या प्रकरणाचं पुढे काय झालं? API सूर्यकांत कोकणे हे सध्या कुठे आहेत? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश दोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र भूमी। तर तारीख होती 5 जानेवारी 2011 ची। आघाडी सरकारचा काळ। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। तेव्हा वेरूळ अजंठा लेणी विकास कामाच्या प्रकल्पाचं काम देखील सुरू होतं। त्याची पाहणी करणं यासाठीच हा दौरा होता। सुरुवातीला त्यांनी काही नियोजित भेटीगाठी घेतल्या आणि ते प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले। पुढे पाहणी केल्यानंतर दुपारी साधारण 3 ते 4 वाजेच्या दरम्यान त्यांचा ताफा हा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाला। या दरम्यान खुलताबाद टी पॉइंटवर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती। या तुकडीचं नेतृत्व हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करत होते। कन्नडचे तत्कालीन मनसे आमदार हर्षवर्धन जाधव हे आपल्या काही सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेण्याच्या प्रयत्नात होते। त्यांचा इरादा काही चुकीचा नव्हता, फक्त मार्ग चुकीचा होता, कारण त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा वेळ नव्हता आणि असला असता तरीही असं रस्त्यात अडवून मुख्यमंत्र्यांची भेट कशी घेता येणार होती? पण आमदार जाधव हे भेटीसाठी अडून बसले होते। त्यांनी API सूर्यकांत कोकणे यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत विचारणा देखील केली, पण कोकणेंनी त्यांना जाऊ दिलं नाही। दरम्यान कोकणे आणि जाधव यांच्यात वाद झाला। आमदार जाधवांनी API कोकणेंना शिवीगाळ केली आणि तितक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा ताफा जोरात संभाजीनगरच्या दिशेने निघाला। मग काय, हर्षवर्धन जाधवांनी आपली फॉर्च्युनर गाडी वेगात API कोकणे यांच्या आणि 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने नेत त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, पण कोकणेंनी वेळ राहताच गाडी समोरून उडी घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला। पुढे आमदार जाधवांची फॉर्च्युनर वेगाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याकडे निघाली। त्यांच्यासोबत मनसेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील होते आणि कार्यकर्ते संतोष जाधव देखील होते। त्यांची गाडी वेगाने ताफ्यामागे जात होती, पण याच दरम्यान API कोकणे त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, पोलीस उपाधीक्षक शिवराज पाटील आणि पोलीस उपाधीक्षक अभिमन्यू पवार यांनी त्यांचा पाठलाग केला। त्यांना वेरूळच्या लेणीजवळ अडवण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी त्यांना गाडीतून बाहेर खेचलं आणि अटक देखील केली। त्यांच्या विरोधात खुलताबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच त्यांना वेरूळ पोलीस स्थानकात नेत दार बंद करून बेदम मारण्यात आलं। स्थानिक पातळीवर अशी देखील चर्चा सुरू आहे की आमदार जाधव यांना पोलिसांनी टेबलवर हात ठेवायला लावले आणि वरून छडीने मारलं। तर त्यावेळी मिसळपाव नावाने एक प्रसिद्ध ब्लॉग लेखक होते। त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे आमदार जाधव यांचा पृष्ठभाग लाल होऊन तिथं अक्षरशः रक्त गोठलं होतं। त्याशिवाय आमदार जाधव ओरडत राहिले की माझ्या किडनीचं ऑपरेशन झालंय, पण तरी देखील पोलिसांनी त्यांचं एकही ऐकलं नाही। ज्या बाजूने त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्या बाजूने देखील जाधव यांना मारण्यात आलं। तब्बल 2 दिवस मार खाल्ल्यानंतर 7 जानेवारी रोजी पोलिसांनी आमदार जाधव यांना औरंगाबाद जिल्हा न्यायालयासमोर हजर केलं। तिथं न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। दरम्यान आमदार जाधव यांनी देखील पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी खुलताबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। त्यानंतर जाधव यांचे वकील औरंगाबाद खंडपीठात गेले। खंडपीठाने देखील आदेश देत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या, पण पोलिसांनी दिरंगाई केल्यामुळे जाधव यांच्या वकिलांनी खुलताबाद न्यायालयात याचिका दिली। या दरम्यान मुंबईत देखील हालचालींना वेग येण्यास सुरुवात झाली। त्यावेळी एकसंघ असणाऱ्या शिवसेनेने मनसेची बाजू घेतली। उद्धव ठाकरेंनी आमदार जाधव यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला, तर विरोधकांनी अधिवेशनात तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांना घेरलं। शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत संबंधित पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी देखील केली। तसंच त्यांच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली। पण या सर्वात राज ठाकरेंनी मौन बाळगण्याचा निर्णय घेतला। घटनेच्या 3 दिवसापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। मात्र 8 जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेचा निषेध केला। तसंच आपण आमदार जाधवांच्या मागे उभं असल्याचं सांगितलं आणि 12 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेऊन सविस्तर बोलणार असल्याची प्रतिक्रिया दिली।
पण गृहमंत्री आर आर पाटलांनी मात्र या प्रकरणाकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. त्यांनी पोलीस उपाधीक्षक अभिमन्यू पवार आणि एपीआय सूर्यकांत कोकणेंना काही काळासाठी निलंबित करून पुन्हा सेवेत रुजू करून घेतलं. त्यानंतर 2017 मध्ये खुलताबाद कोर्टाने या प्रकरणी निकाल देत आमदार हर्षवर्धन जाधवांना 1 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. पण जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात या शिक्षेला आव्हान दिलं आणि खटला सुरू असेपर्यंत जामीन देण्याची मागणी केली. त्यानुसार औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. आता वर्तमानात पाहिलं तर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 2013 साली मनसेची साथ सोडून 2014ची विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. तर काही काळानंतर त्यांचे शिवसेनेच्या नेत्यांशी वाद झाले आणि 2019च्या लोकसभेत त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करून चंद्रकांत खैरे विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यात आणि खैरेमध्ये झालेल्या मतविभागणीमुळे तेव्हा एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. पुढे विधानसभा निवडणुकीत देखील कन्नडमधून हर्षवर्धन जाधवांना पराभव सहन करावा लागला. तर यंदा देखील ते पराभूत झालेत. सध्या त्यांचं राजकीय करिअर संपुष्टात आल्याचं दिसतंय. आता एपीआय सूर्यकांत कोकणे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आलंय. शिवाय त्यांची बढती होऊन ते आता पोलीस निरीक्षक झालेत. पुढे ग्रामीण जिल्ह्यातील बारामती विभागात असणाऱ्या इंदापूर पोलीस स्थानकात ते पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. नुकतंच मार्च महिन्यात त्यांनी इंदापूर तालुक्यातील रेडा गावातून एका मुकादमाकडून 22 ऊसतोड मजूर आणि 19 बालकांची सुटका केली होती. त्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक देखील करण्यात आलेलं. असो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.